नमस्कार शेतकरी मित्रांनो, ही ज्वारी कर्नाल कंपनीची 186 ही ज्वारी आपण सेंद्रिय पद्धतीने केलेली आहे. सव्वा दीड फुटापर्यंत कणस पडला मित्रांनो. हे बघा, आणि पूर्ण दाणा खालपासून तर वरपर्यंत भरलेला आहे. हे बघा, खूप छान प्लॉट आहे मित्रांनो. जवळ 1.5 फुटापर्यंत कणस पडलेला आहे. केमिकलच्या प्लॉटमध्ये अशी ज्वारी शक्यतो बनत नाही. दांडा पण मजबूत आहे मित्रांनो. हे बघा, खराब दांडा एकदम. याची साईज बघा, जवळपास 1.5 फुटापर्यंत एक कणस पडलेला आहे. दाणे पूर्ण बुडलेले आहे. काही ठिकाणी मित्रांनो 4-5 फुटवे तुम्हाला दाखवतो. आता हे बघा, हा 1 फुटवा आहे, हा 1 फुटवा आहे. दोघांना पण कणस आले आणि दोघांचे पण पूर्ण भरलेलं आहे. बघा, ही आहे सेंद्रिय शेतीची ताकद. आणि आजकालची तरुण पिढी म्हणते की सेंद्रिय शेतीमध्ये उत्पादन कमी येतं म्हणे. आता बघा, इथे कम से कम 5 फुटवे तर मला दाखवतो मी. 1 2 3 4 हे 5 आणि हा 6 आणि 6 पण माल लागला आहे. बघा, एक कणूस ही ताकद. हे बघा, एकाच ठिकाणी पुष्कळ ठिकाणी फुटवे मित्रांनो. हे बघा, इथे बी सुद्धा 1 2 3 फुटवे, त्यांना पण कणूस लागला आहे. बघा, कणूस बघा मित्रांनो, साईज बघा, 1.5 फुटाच्या वरती 1.5 फुटापर्यंत जनरली कणूस आहे. हे बघा, बिल्लास ते म्हणता आणखी समोर काय आहे. आपल्या जर देश शिकायचा असेल तर ते शेण, गोमूत्र, बेसन पीठ, गोडा करून जोमून बनवा मित्रांनो, आणि ते वापरा. तुमच्या जमिनीचं कार्बन पण वाढीन, असंख्य जीवाणू वाढतील, आणि तुमचे उत्पादनसुद्धा 100%, 1000% अगदीच चांगल्या रीतीने येईल. कृषी केंद्रावर जायची गरज नाही, काही खतं आणण्याची गरज नाही, आणि ज्वारीचं स्वाद मित्रांनो खूप छान लागेल. बघा, एकूणच 1.5 फूट 18 इंच. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो लाईक करा, शेअर करा. एका शेतकऱ्यासाठी, जेणेकरून दुसऱ्या शेतकऱ्याचं भलं होईल. धन्यवाद.